नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो. माझा अजून एक चॅनल आहे, त्यावर मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड कन्सेप्ट मी अपलोड करत असतो. त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश क्लास. ओके, सर्स इंग्लिश अकॅडमी. सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या मी फक्त स्पीकिंगच्या रिलेटेडच कन्सेप्ट मी अपलोड करत असतो. पहा, आता जो कन्सेप्ट आहे यूज टू आणि वुड चे हे दोनच नियम तुम्हाला पाठ करायचे. आधी तुम्हाला समजून घ्यायचंय की यूज टू नक्की काय आणि वुड म्हणजे काय. बघा, ज्यावेळेस तुम्ही ईडी लावता हा तुमचा कम्प्लिटली भूतकाळ झाला. ओके, आता त्यालाच पॅरलल तुम्हाला काय वापरायचंय, वूड. आता वूडचे दोन वापर आहेत, एक म्हणजे भूतकाळी आणि दुसरा म्हणजे भविष्यकाळी. आता तुम्हाला हे ओळखायचं कसे, ज्यावेळेस तुम्ही वूड तुमच्या वाचनामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्या आधीची ओळ किंवा त्याच्या नंतरची ओळ जर हे भूतकाळाचा संदर्भ देत असेल तर मग तिथं समजायचं की ते भूतकाळाच्या संदर्भासाठी वापरलेले. जर त्याच्यातनं असं जर निर्देश येत असेल की भविष्यातलं, मग त्यावेळेस काय समजायचं की ते भविष्य काळासाठी वापरलेलं आहे. आलं लक्षात? क्लिअर करा, कारण की विलचं भूतकाळी रूप काय आहे तुमचं, वुड आहे. शालचं शुड आहे. हे लक्षात ठेवा, हे ग्रामरची नेहमी तुम्हाला लक्षातच ठेवायचे. आता तुम्हाला पेपरसाठी बघा, ग्रामरमध्ये काय येतं की तुम्हाला एकतर वाक्यामध्ये वुड दिलेलं असेल आणि सांगितलं जाईल की यूज टू करा. काय वाक्यामध्ये वुड असेल तर तुम्हाला काय करायचं, यूज टू वापरायचं. जर वाक्यामध्ये जर यूज टू असेल तर तुम्हाला वुड वापरायचे. खूप सोपा नियम आहे. बघा, सुरुवातीला काय तुम्हाला करता, नंतर प्लस यूज टू किंवा वुड यांच्यानंतर क्रियापदाचं पहिलं फॉर्म येतं, लक्षात ठेवा. आणि नंतर मग ऑब्जेक्ट, म्हणजे जे काय तुमचं वाक्यरचना असेल ते असेल. आता ह्यातला जो पहिला नियम, हे दोन्ही काय आहेत, हे वुड काय आहे तुमचं एक मॉडेल आयझोलरली आहे. त्यांचा दोन प्रकारे वापर होतो हे तुम्हाला सांगितलं मी. त्याच्यानंतर काय, एखादी घटना, आता 1 सेकंड तुमचं एक सांगायचं राहिलं, जर यूज टू आणि वुड जर हे तुम्ही भूतकाळात जर वापरला असेल तर ह्याचा अर्थ मराठीत काय होतो, जसं की बघा, मी पूर्वी तिकडे जात असे. काय, मी पूर्वी तिकडे जात असे किंवा जात असायचो. म्हणजेच की भूतकाळामध्ये तुमची क्रिया काय एकापेक्षा जास्त वेळा झालेली आहे. आणि तुम्ही आताच्या घडीला काय म्हणता, अरे मी लहान असताना मी आजीकडे जात असे. मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय, यूज टू किंवा वुड. काय, आय वुड गो टू माय ग्रँडमदर, म्हणजे माझ्या आजीकडे जात असेल. ओके, बघा हे लक्षात आलं तुमच्या, यांचा अर्थ मराठीमध्ये. आता याचा पहिला नियम आहे, वाक्यातील वुड ऑलवेज, हॅड आणि व्ही टू ऐवजी तुम्हाला काय वापरायचे, यूज टू. सपोज वाक्यामध्ये जर वुड आलं, काय वाक्यात जर वुड आलं तर मग तुम्हाला काय करायचंय, वुड हे तुम्हाला काढायचे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला अजून काय काय काढायचंय बघा. ऑलवेज लिहून घ्या, ऑलवेज, नंतर आय हॅड आणि क्रियापदाचं दुसरं रूप हे करायचे तुम्हाला. जर वाक्यामध्ये जर वुड आलं असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल यूज टू करा, तर हे शब्द काढून त्याऐवजी तुम्हाला यूज टू वापरायचे. बघा, नियम दिलाय तुम्हाला मी, वाक्यरचना पहा. ही वुड सिट, ही वुड सिट नियर अ सिनेमा हॉल. ओके, हे वाक्य आहे तुमचं असं. आता याच्यात काय सांगितलं तुम्हाला,
यूज टू करायचंय. मग काय करायचं, करता आहे तसं तसा घ्यायचा, फक्त वूड काढायचं. ऑलवेज आहे का, हॅड आहे का, व्ही टू आहे का ते बघायचं. त्याऐवजी काय करायचं, यूज टू, नंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि वाक्य आहे तसे तसं तुम्हाला याचे नियर अ सिनेमा हॉल. ओके, बघा आता त्याच्यानंतर आपण एक हॅडची रचना घेऊ आणि नंतर ऑलवेजची घेऊ, तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा कन्सेप्ट खूप सोपे असतात, तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. वाक्यरचना, आधी वाक्यरचना लिहून घेतो मी. आय ऑलवेज कॅरीड आउट सम बुक्स. आता ह्याच्यामध्ये ऑलवेजचा वापर आहे. नंतर आहे ही हॅड वर्कड. He had worked so hard. त्यानंतर जे वाक्यरचना घ्या. आता याच्यामध्ये V2 आहे. ही टूक केअर ऑफ प्लांट्स. ही टूक केअर ऑफ प्लांट्स. आता याच्या वाक्यरचना बघा. आपल्याला काय करायचं, ऑलवेज काढायचंय. सुरुवातीला काय करता, त्याच्यानंतर यूज टू, नंतर क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म. आता इथं सेकंड फॉर्म आहे ह्याचं, फर्स्ट फॉर्म कॅरी आउट सम बुक्स. वाक्य आहे तसं तसं. दुसरं बघा, ही हॅड. आता हॅड निघून जाईल, आता ऑलवेज निघून गेलं. ही हॅड, सॉरी, ही यूज टू. आता याचा फर्स्ट फॉर्म वर्क सो हार्ड. आता इथं वर्बचं सेकंड फॉर्म आहे, मग इथं काय, ही यूज टू ह्या सेकंड फॉर्मचं फर्स्ट फॉर्म टेक केअर ऑफ प्लांट्स. फक्त लक्षात काय ठेवायचं, यूज टू करताना तुम्हाला ऑलवेज, हॅड आणि वूड आणि व्ही टू काढून तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म तिथं करायचंय. बघा खूप सोपे नियम होते. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता 10वीचे आणि 12वीचे पेपर येतील, जवळच येतील, कारण की आता नोव्हेंबर संपत आलेले, डिसेंबर जानेवारी, फार फार तुमच्याकडे 2 महिने आहेत. अभ्यास करा. आणि हो, अजून कुठल्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला ह्याची गरज असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही हे लेक्चर शेअर करून टाका. आणि डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.